नाशिक शहरात 15,000 झाडांच्या लागवडीचा शुभारंभ। पहिल्या टप्प्यात आज 1,000 नवीन झाडांची लागवड। तर आपलं नाशिक हरित नाशिक या योजनेअंतर्गत वृक्षारोपण। पुण्यामध्ये राजगुरुनगरात खासगी क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये गँग वॉर। शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्याचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना। विद्यार्थ्याचा यात मृत्यू तर हल्लेखोर विद्यार्थी पसार। शिवी दिल्यामुळे बारामतीमध्ये एकाची निर्घृण हत्या करणारे दोन्ही आरोपी यांना पोलिसांकडून अटक। तर अविनाश उर्फ माऊली लोंढे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव। नागपूरमध्ये सख्या भावांचा शेतातील वाद आता विकोपाला। दरम्यान मोठ्या भावाकडून लहान भावाची गोळ्या झाडून हत्या। हत्येनंतर मृतदेह पेट्रोल टाकून जाळला। लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी साठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाणार। बोगस लाभार्थी वगळण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक। 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी न केल्यास योजनेतून वगळण्यात येणार। आजपासून पंतप्रधान मोदी 4 दिवसांच्या विदेश दौऱ्यावर। तर द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासोबतच व्यापाराला चालना देण्याच्या अनुषंगानं हा दौरा असणार। म्हाडानं घर शोधताना नागरिकांची होणारी वणवण आता थांबणार। म्हाडा लवकरच स्वतःचं पोर्टल लॉन्च करणार। सर्वसामान्यांच्या बजेट आणि पसंतीनुसार म्हाडा भाड्यानं घरं सुद्धा उपलब्ध करून देणार। उत्तर भारतातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यभर पुन्हा थंडीचा जोर वाढला। मुंबईमध्ये किमान तापमान आता 17.2 अंश सेल्सिअस। तर गारठा आता वाढण्याची शक्यता। दिल्लीमध्ये दाट धुक्याची चादर। अनेक ठिकाणी व्हिजिबिलिटी 100 मीटरपेक्षा सुद्धा कमी। तर धुक्यांचा हा विमान सेवेवर सुद्धा परिणाम। दिल्लीमध्ये येणारी 4 विमानं जयपूरला वळवली।